नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. सॉरी बॉस, रॉनी खाली मान घालून बोलला. म्हणजे एका बाजूला तिचं नाव तोंडात घ्यायचं नाही, तिची इन्फॉर्मेशन पण काढू द्यायची नाही, तिचा पराकोटीचा तिरस्कार करायचा, पण दुसरीकडे मात्र तिची काळजी लागून राहायची. दुसऱ्या कोणासोबत तिला बघताना स्वतःला त्रास करून घ्यायचा. ओ गॉड, हे खरं प्रेम पण ना काय काय करायला भाग पडतंय माझ्या बॉसला. रॉनी मनातच बोलला. तिची प्लेस चेंज करा, ती मला इथे माझ्या केबिनच्या समोरच्या डेस्कवर हवी आहे. अमित बोलला तसा रॉनी आ वासून त्याच्याकडे पाहतच राहिला. त्याला तर विश्वास बसत नव्हता की तो असं काही करायला सांगेल. आता पुढे आशूने जिनू आणि प्रिन्सेस दोघांनाही जेवू घातलं आणि त्यांना बेडरूममध्ये ठेवून ती किचन आवरायला निघून गेली. ते दोघेही आता बेडरूममध्ये होते. दादा, ही डॉल बघ ना, आज सॅड सॅड आहे. हसतच नाही. प्रिन्सेस तोंड बारीक करून बोलली. पण जिनू मात्र काहीच बोलला नाही. तो गाल फुकवून खिडकीतून बाहेर पाहत होता. दादा बघ ना रे, ती पुन्हा बोलली. पण तो आ नाही की चू नाही, एकदम चिडीत चूप. दादा काय झालं तुला, तू बोलत का नाही आहेस माझ्याशी, ती क्यूट फेस करून बोलली. नाहीच बोलणार मी तुझ्याशी, कट्टी आहे. तुला ते तुझे अंकल माझ्यापेक्षा जास्त हँडसम वाटतात ना, मग जा त्यांच्याशीच बोल, तो गाल फुगवून बोलला. त्याला खूप राग आला होता की त्याची प्रिन्सेस तो समोर असताना दुसऱ्या कोणाला तरी हँडसम बोलली होती. म्हणजे एवढी बेइज्जती अजिबात सहन करणार नव्हता तो. पण बिचाऱ्याला हे माहीतच नव्हतं की बाळा, त्याचंच स्मॉल व्हर्जन आहेस तू आणि म्हणूनच इतका हँडसम आहेस. पण दादा, मी खोटं कुठे बोलले, ते अंकल तुझ्यापेक्षा पण खूप जास्त हँडसम आहेत, प्रिन्सेस बोलली. शेवटी बापाची लाडकी लेक ती अजाणतेपणे सुद्धा त्याचीच बाजू घेत होती. नाही, मीच जास्त हँडसम आहे, ते अंकल नाही, ओके. आणि तू माझी सिस्टर आहेस ना, मग तू मलाच हँडसम म्हणायला हवं, त्या अंकलना नाही. अंडरस्टँड, तो चिडून बोलला. तसं प्रिन्सेसने तोंड पाडलं आणि ती मोठमोठ्याने रडू लागली. तिचा रडण्याचा आवाज ऐकून आशू आत त्यांच्या बेडरूममध्ये आली. हे श्श, काय झालं प्रिन्सेस, तुला रडायला, आशूने काळजीने विचारलं. मासी, दादा बघ ना, मला ओरडतोय, प्रिन्सेस भोकाड पसरवून बोलली. तसे आशूने कानात बोटं घातली. हे श्श, जिनू का ओरडतोय तिला, आशूने जिनूला दटावत विचारलं. त्यावर त्याने चिडून दुसरीकडे नजर फिरवली. अरे, आशू पुढे काही बोलणार त्याआधीच प्रिन्सेस बोलली. मासी, मी दादाला सांगितलं की मॉलमध्ये भेटलेले अंकल दादापेक्षा जास्त हँडसम आहेत, म्हणून तो मला चिडला, प्रिन्सेस नाक वर चढवत बोलली. तसं लगेच आशूच्या डोळ्यांसमोर रॉनीचा चेहरा आला. तिला पण जाणवलं की तो हँडसम होता, पण लगेच तिने तिचे विचार बाजूला केले. इतके पण हँडसम नाही आहेत ते प्रिन्सेस, दादा जास्त हँडसम आहे त्यांच्यापेक्षा, आशू रॉनीचा चेहरा आठवत बोलली. नाही मासी, तू नाही पाहिलं ना अंकलला, म्हणून असं बोलतेस, प्रिन्सेस बोलली. तशी आशू पुन्हा तिच्याकडे पाहू लागली, कारण तिला कळलं की ही रॉनीबद्दल बोलत नाहीये आणि आशू अमितला भेटलीच नव्हती, म्हणून त्याला पाहण्याचा प्रश्नच येत नव्हता. पण आता तिला आठवलं की रॉनी बोलला होता की ते गिफ्ट घ्या नाहीतर बॉस रागावतील मला. ओ, म्हणजे त्याचा पण कोणी बॉस आहे ज्याला प्रिन्सेस आणि जिनू भेटले, तिने मनातच विचार केला. बरं जाऊ दे आता, तुम्ही मस्ती नका करू, झोपून घ्या, आशू बोलली. नाही, मी नाही झोपणार, मी मम्माला सांगणार आहे आपल्याला त्या मॉलमध्ये भेटलेले अंकल दादापेक्षा जास्त हँडसम आहेत, प्रिन्सेस बोलली. ए माझी आई, तू असं काहीच करणार नाही, ओके. आज मॉलमध्ये काय झालेलं ते मम्माला आपण नाही सांगणार आहोत ना, आशू बोलली. नाही, मी सांगणार, दादा का मला चिडतो मग, प्रिन्सेस तोंड पाडत बोलली. तसे आशूने डोळे फिरवले. जिनू,
तू पण ना जास्तच आगाऊ झाला आहेस. तिला सॉरी बोल. आशू आता चिडून बोलली. मी नाही बोलणार. मी का बोलू? जिनू पण चिडून बोलला. जिनू? आशूने त्याच्याकडे पाहून डोळे मोठे केले. तसा तो वरमला. आय एम सॉरी. तो तोंड बारीक करत बोलला तशी प्रिन्सेस क्यूट हसली. इट्स ओके दादा. ती पण त्याला मिठी मारून बोलली. पक्की नौटंकी आहे. आशू आता डोळे गोल गोल फिरवत बोलली. इथे आदर्श आता त्यांच्या केबिनमध्ये आला होता. तो खूपच टेन्शनमध्ये दिसत होता. हे आदर्श, क्या हुआ? तुम इतने टेंस क्यों दिख रहे हो? आशूने विचारलं. जानवी, अरे कितने डेंजर है ये हमारे बॉस. तो त्याच्या कपाळावरचा खांब पुसत बोलला. त्यावर जानू गोंधळली. क्यों? क्या हुआ? कुछ बोले क्या वो तुम्हें? प्रोजेक्ट की रिगार्डिंग? तिने विचारलं. अरे नहीं ना, प्रोजेक्ट की रिगार्डिंग तो कुछ पूछा ही नहीं उन्होंने, और ऐसे ही मुझे डांट दिया. बोले कि मुझे पता है तुम लोग क्या टाइम पास करते हो. आदर्श बोलला तशी जानू त्याच्याकडे पाहतच राहिली. जानवी, हमने तो कोई भी टाइम पास नहीं किया. फिर वो ऐसे क्यों बोले मुझे? और हाँ, तुम्हें भी बुलाया है उन्होंने केबिन में. जाओ जल्दी, नहीं तो तुम्हें भी डांटेंगे. आदर्श बोलला. पण आता जानूने त्या केबिनमध्ये चौफेर नजर फिरवली आणि तिला तो CCTV कॅमेरा दिसला. आता तिच्या सर्व लक्षात आलं होतं की का त्याने आदर्शचा क्लास घेतला असेल. तशी ती ताडताड पावलं टाकत त्याच्या केबिनपाशी गेली. मै कम इन? ती बोलली. येस कम इन. त्याचा आवाज आला तशी ती आत शिरली. खूप राग आला होता तिला त्याचा. खूप बोलायचं होतं त्याला. पण आता समोर त्याला बघून काय बोलायचं होतं हेच जणू विसरली होती ती. त्याने त्याचं ब्लेझर काढून चेअरला लटकवलं होतं आणि आता तो व्हाईट शर्ट अँड ब्लू ट्राउझरवर होता. शर्टचे स्लीव्स थोडे फर फोल्ड केले होते. टाय लूज केली होती. केस थोडे विस्कटले होते आणि तो आता चेअरच्या मागे उभा राहून तिलाच एकटक पाहत होता. खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत होता तो आणि त्याला पाहूनच तिच्या हृदयाच्या तारा पुन्हा एकदा छेडल्या जात होत्या. तो पण तर तिलाच बघत राहिला होता. तिलाच एक नजर बघण्यासाठी कधीपासून जीव तडफडत होता त्याचा. तिची एक झलक पाहण्यासाठी आलेला इथे आणि आता ती त्याच्या समोर उभी होती, त्याची क्वीन. दोघेही एकमेकांकडे एकटक पाहत होते, ज्याचं भान दोघांनाही नव्हतं. एका आठवड्यानंतर भेटले होते. इतक्या दिवसांची ओढ होती जी त्यांना एकमेकांकडे पाहण्यास मजबूर करत होती. तुम्ही बोलावलात? ती आता भानावर आली आणि तिने त्याच्यावरून नजर हटवून खाली मान घालून बोलली ती. तसा तो पण भानावर आला. सो मिसेस मोहिते, तुम्हाला माहीत असेलच कंपनी तुम्हाला टाईमपास करायचा पगार नाही देणार आहे. तो डायरेक्ट मुद्द्यावर येत बोलला. तशी ती त्याच्याकडे पाहतच राहिली. मला माहीत आहे, पण हे तुम्ही मला का सांगत आहात? तिने विचारलं. गुड क्वेश्चन. पण दाद द्यावी लागेल हां तुमच्या हिमतीची. म्हणजे स्वतः टाईमपास पण करायचा आणि वरून विचारायचं सुद्धा. तो कुत्सित हसत बोलला तसा तिला रागच आला. हे बघा मिस्टर राज्याध्यक्ष, तुम्ही काय बोलत आहेत मला अजिबात कळत नाही आहे, ती बोलली. तसा तो चालत तिच्यापाशी येऊ लागला. पण तो आता आपल्या जवळ येतोय ह्या जाणीवेनेच तिच्या हृदयाची धडधड खूप वाढली. तो आता तिच्याबरोबर मागे जाऊन उभा राहिला, अगदी तिच्याजवळ. तसं तिच्या अंगात कापरं भरलं. मिसेस मोहिते, मी हवेत बोलत नसतो. आय हॅव ए प्रूफ्स. तो तिच्या खांद्याजवळ त्याचं डोकं नेऊन तिच्या कानात बोलला. तशी ती स्तब्ध झाली, कारण आता त्याच्या ओठांचा ओझरता स्पर्श तिच्या कानाला झाला होता. इतक्या वर्षांनी त्याचा स्पर्श तिला झाला होता. ओझरता का होईना, पण त्या स्पर्शाने तिच्या शरीरातलं रक्त सळसळलं आणि आपोआपच तिचे डोळे मिटले गेले. तो पण तिचा बॉडी स्मेल त्याच्या श्वासात भरून घेत होता. पण आता तो भानावर आला आणि त्याने समोरच्या प्रोजेक्टरवर एक क्लिप ऑन केली. पण ती क्लिप पाहून तिचे मात्र डोळे मोठे झाले, कारण तो तोच व्हिडिओ होता जेव्हा थोड्या वेळापूर्वी आदर्श तिला जोक ऐकवत होता आणि ती हसून त्याला टाळी देत होती. ती आता मनातच त्याच्यावर चढफडली. म्हणजे तिला जे वाटत होतं तेच घडलं होतं. इतक्या वर्षांनी सुद्धा तो तिच्यासाठी पॉझिटिव्ह होत होता. म्हणजे समोरून तर एवढं चिडायचं, माझा राग करायचा,
आणि मग आता ही जेलसी काय येते? काय इतकं पॉझिटिव्ह व्हायचं एखाद्याने? ती मनातच बोलली आणि चिडली त्याच्यावर. हे बघा मिस्टर राज्याध्यक्ष, ती तिचं चाफेकळी बोट त्याला दाखवून बोलतच होती की त्याने ते बोट पकडलं. तशी ती मात्र आता काय बोलायचं होतं तेच विसरून गेली. त्याच्या स्पर्शाने अंगाची थरथर होत होती तिच्या. काही बोलू नका, तुमची चोरी पकडली गेली आहे. तो बोलला तसा तिला आता त्याचा रागच आला आणि तिने तिचं बोट त्याच्या हातातून ओढून घेतलं. कसली चोरी? मनाला येईल ते बोलू नका तुम्ही. आम्ही कोणताच टाइमपास करत नव्हतो. लंच ब्रेकमध्ये आम्ही बोलत होतो आणि इथे कुठेच असं लिहिलं नाही आहे की लंच ब्रेकमध्ये पण आम्ही बोलू शकत नाही असं. ती त्याच्यावर नजर रोखून बोलली. तसा तो शांत झाला, कारण त्याला पण हे माहीत होतं की ते फुटेज लंच ब्रेकमधलंच होतं. बोला आता, आणि मुळात तुम्हाला आमच्या पर्सनल गोष्टीमध्ये नाक खुपसायची काहीच गरज नाही आहे. ती बोलली तसा तो चिडला. म्हणजे ती कसं काय तिचं आणि आदर्शचं काही पर्सनल आहे असं बोलू शकते? त्याला रागच आला तिचा. मिसेस मोहिते, आय एम द बॉस आणि तुम्ही आता इथे माझ्या कंपनीत उभे आहात हे विसरू नका. त्यामुळे जे पण आहे ते सर्व ऑफिशियल असणार आहे. नथिंग इज पर्सनल हिअर, अंडरस्टँड? तो एक भुवई उंच करून बोलला. तशी तिने नकारार्थी मान हलवली आणि तिथून जाऊ लागली ती. स्टॉप! त्याचा पुन्हा आवाज आला तशी ती जागीच थांबली. आता काय आहे? ती वैतागत बोलली. डिड आय टेल यू टू गो? तो बोलला. तशी तिने लेफ्ट टू राईट मान हलवली. देन स्टँड क्वाइटली इन फ्रंट ऑफ मी. मग चुपचाप माझ्या समोर उभी राहा. तो त्याची मान थोडी वर करून बोलला. तसं तिने नाक मुरडलं. बॉस आहेत म्हणून काही ऑर्डर द्याल का? आता कामच नाही आहे माझ्याकडे तर का मला थांबवताय? ती मनातच त्याला कोसू लागली. ती आता त्याच्या समोरच उभी होती आणि तो खुर्चीला मागे रेलून बसून तिच्याकडेच पाहत होता. त्याला तिचा भयंकर राग येत होता. आधीच तिने मानवसोबत लग्न केले असं त्याला माहीत होतं आणि आता ती त्या आदर्शशी पण पर्सनल होऊन बोलत होती, जे त्याला खूपच खटकत होतं. पण डोकं जरी तिचा राग करत असला तरी त्याचं हृदय मात्र तिच्याकडेच ओढलं जात होतं आणि म्हणूनच तो थांबवू शकत नव्हता स्वतःला तिच्याकडे पाहण्या वाचून. पण ती तिच्यावर एकटक स्थिरावलेली नजर तिच्याही काळजाचा ठाव घेत होती. तिचं पण तर जीवापाड प्रेम होतंच त्याच्यावर. पण फक्त राग ह्या गोष्टीचा होता की इतक्या वर्षात त्याने तिचा शोध घेतला नव्हता. त्यांच्या बाळांना त्यांच्या वडिलांचं प्रेम मिळालं नव्हतं, जे त्यांच्या हक्काचं होतं. आणि आता तर तो त्या शर्वीसोबत लग्न पण करणार होता, म्हणून मॅडमचा राग होताच त्याच्यावर. शेवटी त्याच्या नजरेत अडकलेली स्वतःची नजर तिने हटवली आणि रागाने इकडे तिकडे पाहू लागली. आता तिचे पाय पण दुखत आले होते. पण आता तिची नजर समोरच्या त्याच्या टेबलवर गेली आणि ती स्तब्ध झाली, कारण त्या टेबलवर तीच देवी आईची मूर्ती होती जी तिने त्याच्यासाठी घेतली होती. त्या मूर्तीला अजूनही त्याच्या टेबलवर असलेलं पाहून तिला भरून आलं, कारण तिने तिच्या डेस्कवर ठेवण्यासाठी आणि एक त्याच्या डेस्कवर ठेवण्यासाठी अशा 2 मूर्त्या घेतल्या होत्या आणि अजूनही त्याने तिची आठवण सांभाळून ठेवल्यामुळे तिला भरून आलं होतं. तिचे डोळे आपोआपच पाणावले होते. पण त्याला मात्र कळलंच नाही की का तिचे डोळे पाणावले असतील आणि तिच्या डोळ्यात अश्रू बघून त्याच्या हृदयात मात्र कालवाकालव झाली. त्याला वाटलं कदाचित केव्हापासून त्याने तिला उभंच ठेवलं असल्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू आले असावे. यू मे लीव नाऊ, तो दुसरीकडे बघत बोलला. तसं तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि डोळ्यातले अश्रू अडवत ती बाहेर निघून गेली. त्याने मात्र ती गेल्यानंतर जोरातच टेबलवर स्वतःची मूठ आपटली. तिचा कितीही राग येत असला तरी आता आपल्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू आले होते असं त्याला वाटत होतं आणि म्हणूनच आता स्वतःचा त्याला जास्त राग येत होता. ती बाहेर गेली आणि सरळ वॉशरूम गाठलं तिने. वॉशरूमचं दार लावून त्याच्यावर पाठ टेकवून उभी होती ती आणि स्वतःच्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होती. तिची ती छोटीशी आठवण अजूनही का जपून ठेवली असेल त्याने, जेव्हा की तो तिचा एवढा राग करतोय? तिला आतूनच सुखावून गेलं होतं. तिच्याही नकळत तिच्या चेहऱ्यावर स्माईल देखील आली होती. पण लगेच तिचा चेहरा पडला आणि निर्विकार झाला, कारण त्याने आजपर्यंत सत्य शोधून काढलं नव्हतं.
अजूनही तिचा आणि त्याचा गुन्हेगार कुणाल त्यांच्याच घरात राहत होता आणि कटकारस्थाने करत होता. माझे हात बांधलेले आहेत, पण त्याला तर कोणत्याच लिमिटेशन्स नाही आहेत. तो तर अमित राज्याध्यक्ष आहे ना, मग का अजून तो त्याला ओळखू शकला नव्हता? एवढा का त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवलाय त्याने? जर माझं अजूनही त्याच्यावर तितकंच प्रेम आहे, मग त्याच्या बाजूने का संपलं? की त्याचं खरं प्रेम नव्हतंच माझ्यावर, म्हणून तो त्या शर्वीसोबत लग्न करतोय? खूप साऱ्या प्रश्नांनी तिच्या डोक्यात थैमान घातलं होतं आणि आता तिच्या डोळ्यात पण राग दाटून आला होता त्याच्यासाठी. अमित त्याच्या केबिनमध्येच बसला होता. इतक्यात त्याचा फोन वाजला. मॉम कॉलिंग येत होतं. तसा त्याने कॉल रिसीव केला. येस मॉम, तो बोलला. अमित, कुठे आहेस तू? मॉमने विचारलं. मॉम, अजून कुठे असणार, ऑफिसमध्ये आहे, तो बोलला. अरे पण शर्वी बोलली की तू तिथे नाही आहे, मॉम बोलल्या. पण शर्वीचं नाव ऐकूनच त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या. मॉम, मी फॅशन इंडस्ट्रीमध्ये आहे आणि मुळात ती तिथे काय करते, त्याने विचारलं. अरे तू विसरलास का? तू तिला भेटायला बोलावलं होतं ना तिथे, मॉम बोलल्या. तसं त्याने डोक्यावर हात मारला. कारण जानू इथे जॉईन होण्याआधीच त्याने त्याच्या मॉमला सांगितलं होतं की तो त्या शर्वीशी बोलेन. म्हणून त्याने रॉनीला सांगून तिला भेटण्यासाठी यायला सांगितलं होतं आणि नेमकी आजची अपॉइंटमेंट दिली होती तिला. पण आठवडाभर जानूच्या विचारात हरवलेला तो हे मात्र सपशेल विसरला होता. मॉम, मी विसरलो होतो, बट आय एम बिझी राईट नाव, म्हणून तिला सांग मी नंतर भेटेन तिला, अमित बोलला. अरे पण अमित, मॉम बोलतच होत्या की तोच बोलला. मॉम प्लीज, बाय, तो बोलला आणि त्याने फोन ठेवून दिला. तसा मॉमने पण एक सुस्कारा सोडला. इथे अमित मात्र केसांतून हात फिरवून अस्वस्थपणे इकडे तिकडे फिरत होता. कारण थोड्या वेळापूर्वी त्याच्यामुळे हर्टची झाली होती त्याची क्वीन. कुणाल, काय रे, फॅशन इंडस्ट्रीजचा वर्कलोड वाढलाय का, मॉमने विचारलं. काही आयडिया नाही मोठी आई, मी नाही बघत ना फॅशन इंडस्ट्रीजचं काम, म्हणून मला एवढी आयडिया नाही आहे. पण तू का विचारत आहेस, त्याने विचारलं. नाही अरे, सहजच. अमित कधी जास्त जात नाही ना तिथे, पण ह्या आठवड्यात आज दुसऱ्यांदा तो तिथे गेलाय, म्हणून विचारलं आपलं, बाकी काही नाही, मॉम बोलल्या. असेल काही काम मोठी आई, म्हणून गेला असेल प्रो. तुला हवं असेल तर इन्फॉर्मेशन काढून देऊ का मी, त्याने विचारलं. अरे नाही, त्याची काहीच गरज नाही, मी तर सहजच विचारलं, मॉम बोलल्या. तसा तो पण मग ओके बोलला. कुणाल US ला नवीन युनिटचं काम सुरू होतं, तिथेच लक्ष घालत होता. घरून US चा बिझनेसचा स्टार्टअप सांभाळत होता. त्यामुळे बरेच दिवस तो राज्याध्यक्ष ग्रुपमध्ये पण गेला नव्हता, म्हणून तिकडच्या त्याला काहीच अपडेट्स नव्हत्या. आणि फॅशन इंडस्ट्रीजमध्ये तर त्याची दूरपर्यंत इन्व्हॉल्वमेंट नव्हती, म्हणून त्याला जानू तिथे जॉईन झाल्याचं अजून तरी कळलं नव्हतं. जानू आता वॉशरूममधून बाहेर आली होती आणि ती तिच्या केबिनमध्ये गेली. पण आत पाऊल टाकताच ती आश्चर्यचकित झाली होती. तिने पाहिलं तर तिचा PC नव्हताच तिथे. आदर्श, मेरा PC कहाँ है, तिने आश्चर्याने विचारलं. पण आदर्श पुढे काही बोलणार त्याआधीच रॉनी नॉक करून आत आला. मॅम, तुमची प्लेस चेंज केली आहे, रॉनी अदबीने बोलला. चेंज केली आहे म्हणजे, ती पुन्हा आश्चर्यचकित झाली होती. मॅम प्लीज तुम्ही बाहेर येता का, रॉनी बोलला. तशी ती त्याच्यासोबत बाहेर गेली. दिस इज युअर डेस्क मॅम, रॉनीने तिला तिचा डेस्क दाखवला. तिने पाहिलं तर तो डेस्क बरोबर अमितच्या केबिनच्या समोरच होता. तिच्या डेस्कच्या बरोबर समोरच त्याच्या केबिनची ग्लास होती. भले त्या ग्लासमधून आतलं काहीच दिसत नव्हतं, पण तिला हे बरोबर माहीत होतं की आतून त्याला मात्र ती नक्की दिसणार होती. तिला त्याचा हेतू चांगलाच कळला होता आणि आता तिच्या डोळ्यात राग दाटून आला होता. रॉनी सर, कोणाच्या परमिशनने तुम्ही माझी प्लेस चेंज केली, जानूने आता धारदार नजर रॉनीवर टाकली होती. मॅम, ते बॉसची ऑर्डर आहे, रॉनी खाली मान घालून बोलला. तशी ती अजूनच चिडली. तिला कळलं मुद्दाम त्याने तिची जागा चेंज केली होती, कारण तो स्वतः जलद झाला होता तिला आदर्शसोबत एकत्र काम करताना पाहून. पण ह्यासाठी तिची प्लेस चेंज करायची काहीच गरज नव्हती, कारण ते दोघे एकाच प्रोजेक्टवर काम करत होते आणि म्हणूनच त्या दोघांना एकच केबिन दिली होती. ह्यात वावगं असं काहीच नव्हतं.
आता मात्र तिचा रागाचा पारा चढला होता आणि ती झपझप पावलं टाकत त्याच्या केबिनकडे गेली. "मै कम इन?" तिने रागातच विचारलं. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.